2012च्या पयलीं ज्यांच्यानी 5,000 आणि 10,000 रुपया लोन घेतलेले, हे लोन तेन्ना खूब व्हडलें आशिल्लें. 10,000 घेवप हे एक्सप्लेन करता आसतना सगळ्या जाणांनी एक्सप्लेन केलें. बट 10,000 लोन सुद्धा म्हणजे 2026 आज तब्बल 20 वर्सां पुराय जाल्या उपरांत ते लोन खंय तरी फारीक करूंक पावूंक ना, किंवा ते इंट्रस्टान 10,000 वयल्यान 80,000 पावले, 90,000 पावले. आणि गव्हर्मेंटाच्या कारण हे लोन कॉर्पोरेशनाचे, इन शॉर्ट इट इज अ बँक, हे लोन रिकवरी करपा खातीर मामलेदार ऑफिसांतल्यान नोटीसी सगळ्यांच्या घराकडे वचपाक लागले. जे लोन घडये कदाचित 30 वर्सांचेर 40 वर्सांचेर घेतलेले, त्यांचे आयज वय हे 60 वर्सां पुराय जावन गेले. म्हणजे ते लोक हे ऑलमोस्ट रिटायर्ड जाले, काही लोक हे एक्सपायर्ड झाले आणि त्याच्या घरच्यांनी नोटीसी वचपाक लागले. खूप जणांनी कॉर्पोरेशनाकडे, माझ्याकडे टाइम टू टाइम हो विषय फॉलोअप केलो, सोशल वेलफेअर मिनिस्टराकडे, आमचो मंत्री बाप सुभाष शिरोडकर हांच्याकडे, कारण ते सदांच लोकांमध्ये असतात, आणि बाप दयानंद मांद्रेकर हांच्याय कडेन. आणि हो विषय तकलेंत घेवन पहिल्यान पयलीं 2004च्या पयलींचे 10,000 लोन, म्हणजे आता त्या 10,000 कशी पळोवंक वचत जाल्यार आमी म्हणटले की तेन्नाचे 10,000 म्हणजे तेन्ना जे 10,000 दिले ते 1 लाखा सारखे आशिल्ले. ओके, कारण बट तरी सुद्धा म्हणजे सगळें कन्सिडर करून आमचे सरकार हे अंत्योदय सर्वोदय तत्वाचेर काम करता, म्हणून हे मागासलेल्या समाजाच्या सगळ्या लोकांक हे माफ करपाचो निर्णय ओबीसी कॉर्पोरेशन आणि सरकार, कारण शेवटी कॉर्पोरेशनाक माफ करप म्हणजे ते पयशे खरे म्हणजे सरकारान तांकां दिवप अशा पद्दतीचो आसा, तो निर्णय घेतलो आणि ते माफ केले. पण ते माफ केल्या उपरांत सुद्धा म्हणजे तांकांय कळपाक जाय, किंवा ना जाल्यार म्हणजे तांकांय तेजी किंमत उरपाना, म्हणून सरकारान निदान तेजी लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट किंवा आज सगळ्या जाणांक डिस्ट्रीब्यूट करतले. दुसरी गजाल, ज्यांनी लोन 2004च्या उपरांत मागीर 1 लाख, 2 लाख, 4 लाख रुपया पर्यंत बाब दयानंद मांद्रेकर यांच्यानी सांगता आसतना रायटली सांगलें की 2004 जर ते 4 लाख लोन त्यांना घेतला, खरें म्हणजे आयज तेजी 2 कोटीची वयर किंमत जावपाची, त्यांनी जर व्यवस्थित इन्व्हेस्ट केले जाल्यार. बट त्या 4 लाखाची किंमत त्यांनी घडये कदाचित ते लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयापर्यंत फारीक केले, आणि उरलेले ताका फारीक करून जमले ना वेगवेगळ्या कारणां खातीर. कालांतरान ह्याय लोकांचे वय आता 60 वर्सां जावन गेले. काही जण हातूंतलेय बी म्हणजे थोडेशे जण एक्सपायर्डूय झाले. बट तरी सुद्धा ह्याय सगळ्या लोकांक म्हणजे ताच्या फाटल्यान शेवटी लोन रिकवरीचो ससेमिरा जाका आमी म्हणटा वो सोंपाना. आमच्या मामलेदाराकडे एकदा गेल्या उपरांत शेवटी जर रिकवरी तो त्याच्या घराकडे वयतलो, तो सरळ सांगतलो तुका नोटीस लायतलो, तुझे घर जप्ती करतलो, ह्यो गजाली ते सांगतलोच. त्या कायद्याच्या हातूंतल्यान तो कोणी तरी रिक्षा घेवपाक घेतलेले, कोणी तरी आनी कित्याक व्यवसाया खातीर घेतली लोनां ही सगळी, ती बी लोनां. बट ही प्रिन्सिपल अमाउंट भरून हांव परत एकदा सांगता, 4 लाख लोन काढलेलो तुवें 2 लाख जर पयलीं पे केला जाल्यार निदान आता 2 लाख रुपया फारीक करपाकूच जाय. आमी सगळे लोन माफ करूंक शकना जाल्यार फुडले घेतलेले लोक म्हणटले म्हाकाय बी आता माफ करा, हांव आनी कित्याक भरूं, हे म्हणटले, किंवा फुडले लोक भरिनासतना रावतले. बट कन्सिडरिंग तुमची आर्थीक स्थिती आणि 20 वर्साच्या उपरांत म्हणजेच तुम्ही घेतलेलो बिझनेस कदाचित तो वेगवेगळ्या कारणां खातीर लॉसात गेलो आसतलो, वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो. बट आनी ताका लागून तुमकां आतां तुमकां लोन वेगळे कडेन एकदा मेळना, कारण हे कन्सिडर करीत जाल्यार तुमकांय लोन जेन्ना आमी म्हणटा की क्लिअरन्स सर्टिफिकेट मेळनासल्या कारणान ते लोन मेळना, हे कन्सिडर करून तुम्ही प्रिन्सिपल अमाउंट वो 100% भरपाक जाय, हांव परत सांगता. आणि भितरले जवळपास म्हणजे 511 फॅमिली पैकी 450 फॅमिलीज ह्यो जवळपास 10,000च्या सकयल्या लोनाचे आशिल्ल्यो. वयल्या लोनाचे जे आशिल्ले जवळपास 100 जणांनी हेजे लोन घेतले 2012 पर्यंत. हांव कित्याक सांगता, 2012 पयले फावटी भारतीय जनता पार्टीचे सरकार आयले आणि हे सगळे स्ट्रीमलायन जावपाक सुरवात केले. कारण हे मायन्युटली शेवटी हे पयशे केंद्र सरकाराचे, केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात सुभाष भाऊन त्याचा उल्लेखूय केलो, हे लोकांक दिता. पण आमी ताका जर व्यवस्थित रित्या जर ते पेड करपाक सुरवात केली जाल्यार त्याचा खूप मोठा फायदो घेवं येता. दयानंद बाब मांद्रेकर यांच्यानी उलयले की ताका वेरियस डिफिकल्टीज आसतात, हांव तेजेरूय उलयता 1-5 मिनटाच्या भितर. बट हे सगळे प्रिन्सिपल अमाउंट त्यांच्यानी भरचो आणि आपले लोन क्लोजर सर्टिफिकेट घेवची. ती उरलेले जे 43 लोक असतात, त्या 43 लोकांनी कोणी 2 लाख काढलेले, कोणी मॅक्झिमम 4 लाख रुपयापर्यंत असतात. तुम्ही जर 2 लाख फारीक केला जाल्यार उरलेले 2 लाख फारीक करा. हांव कित्याक सांगता, खरें म्हणजे तुमचे लोन तशें पळोवंक वचत जाल्यार तुमकां 40 लाख रुपया भरपाक जाय आसले. बट ते तुम्ही आमी प्रिन्सिपल अमाउंटाचेर तुमचे सोंपयता. तुमकां उरलेले 36 लाख रुपया इंट्रस्टाचे हे माफ करता सरकार. म्हणजे याद आसपूय गरजेचें आसा, कारण ह्या सरकारान सातत्यान अशा पद्दतीची विविध कामां ही सदोदीत केल्या, ताजेरूय हांव थोडोसो ब्रीफ करता. आणि हे करता आसतना 2012च्या उपरांत परत म्हणटलें की 2012 उपरांत जे लोन रेग्युलर घेता आणि जाका जर वन टायम क्लोजर करपाक जाय आसत जाल्यार ताका एखादी स्कीम ही आमी डिसायड केल्या. हांवें प्रियोडकाराक आत्ताच सांगल्या, जो कोण वन टायम क्लोजर करपा खातीर लोन जर आपले तयार आसत जाल्यार ताका इंट्रस्ट माफ हो थोडोसो दिवपाची आमची तयारी आसा. तुम्ही येवन आपले वन टायम सेटलमेंट हे ते लोन करचें. नव्यान लोन दिवपाक आमी सुरवात केल्या, कारण केंद्र सरकार हे लोन तशें पळोवंक वचत जाल्यार एखादो मनीस खूब मोठे लोन घेवपाक शकता, बट तेजी कॅपॅसिटी आसची पडटा आणि त्यांनी शुअरिटी दिवचो पडटा. आमी जर शुअरिटी घेनासतना जर लोन घेवपाक तो येयलो म्हणजे तेजें इंटेन्शन आमकां बुडोवपाचेंच आसा. तशें तकलेन न दवरता त्यांनी शुअरिटी दिवचो, म्हणजे बरेच जाण त्याच इंट्रस्टेड येता. भाऊन जरी म्हटलें न्ही, सहसा लोकांची पे करपाची कुवत आसता, लोकांची पे करपाची तयारी आसता, बट त्या इंटेन्शन दवरून तुम्ही लोन घेवचें. आमी ह्या कॉर्पोरेशनान 8% रेट ऑफ इंट्रस्टान खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यवसाय करपा खातीर आमी लोन दिता. आणि जर रेग्युलर पेमेंट करपाक लागलो आणि जाल्यार ताका पेमेंट केल्या उपरांत ताका इंट्रस्ट सबसिडी दिवपाची आमची तयारी आहा. पेमेंट केल्या उपरांत करिना ताका न्हू, ह्यान फुडें जो रेग्युलर पेमेंट करतलो तेका वयल्यान 4% सबसिडी मागीर आमी लास्ट लोन करताना दितले. पण ह्यान फुडें जो रेग्युलर पेमेंट करिना ताका सबसिडी मेळची ना.
म्हणून जो रेग्युलर पेमेंट करता तेकाय बी ताचो फायदो जावपाक जाय. त्या खातीर जेणी लोनां घेतलेली आहा तांच्यांनी रेग्युलर पेमेंट करचें आनी तेजो लोन क्लोजर जाता आसतना ताका सबसिडी दिवपाची आमची तयारी आसा. आज डिक्लेअर करता आसतना मुख्यमंत्री बहुजन उत्कर्ष योजना या योजनेच्या अंतर्गत आम्ही ह्या हातून एड्युकेशन लोन दिता आणि एड्युकेशन लोन अप टू 25 लाख रुपयापर्यंत. म्हणजे भुरगे जर एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनात शिकता आणि ताची प्रायव्हेट मेडिकल कॉलेजीन जरी शिकता आसत जाल्यार ताका 20 लाख रुपयापर्यंत जर ट्युशन फीस सुद्धा आसत जाल्यार ते फॉलो करता आसतना आतापर्यंत ह्या म्हणजे हेका 8% इंटरेस्ट आशिल्लो. आमकां स्टेट बँकेन गेले जाल्यार 8% इंटरेस्ट आसा. ओबीसी कॉर्पोरेशनान म्हजे कडेन विशय केलो की बँकेनी तोच इंटरेस्ट, ओबीसी कॉर्पोरेशनानूय तोच इंटरेस्ट एसटी बांधवा खातीर म्हणजे कमी इंटरेस्टान लोन मेळटा, आमकां कित्याक मेळचें न्ही, हो तांचो एक प्रश्न आशिल्लो. त्या वेळाचेर आमी ओबीसी, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, मायनॉरिटीज आणि पर्सन विथ डिसेबिलिटीज या सगळ्या खातीर त्यांचं इन्कम लिमिट दवरून आयज पासून एड्युकेशन लोन हे 4% ऑफ रेट ऑफ इंटरेस्टान दिवपाचें थारायलें आसा. आणि त्या खातीर बँकेपेक्षा 4% हे रेट ऑफ इंटरेस्टान भुरग्यांक शिकचे, बहुजन समाजातले भुरगे हे जेंकां व्हेरी डिफिकल्ट जाता म्हाका खबर आहा. म्हणजे 50,000 1 लाख रुपया जर एखाद्या नर्सिंगाक भुरगे वतात जाल्यार ताका म्हणजे इंटरेस्टान पयशे घेवन शिकोवप हे खूप कठीण आसा. म्हणून डायरेक्टली त्यांच्यानी पर्सन विथ डिसेबिलिटी आणि ओबीसी त्यांनी ओबीसी कडे संपर्क साधचो, मायनॉरिटी कॉर्पोरेशनच्या भुरग्यांनी मायनॉरिटी कॉर्पोरेशनान संपर्क साधचो, इकॉनॉमिकल विकर सेक्शनचे भुरगे तांच्यांनी परत सोशल वेलफेअराकडे त्याचे प्रोव्हिजन आमी ह्या लोनाचे करपाचें आसा. आणि एसटी कॉर्पोरेशनाकडे एकंदर गोंयांतल्या भुरग्यांक आमी स्कॉलरशीप दिताच. सीएम स्कॉलरशीप ऍप ह्याच्या अंतर्गत तांकां 40,000 रुपयापर्यंत फीस आसत जाल्यार ती स्कॉलरशिपाच्या रुपान मेळटा. पण भुरगे भायर वचत आणि ताका एडिशनल फीस आसत 1 लाख रुपया जाल्यार ती भरपाक एकदा पॅरंट्सांक जायना. ही आमी मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप योजना आसात, मनोहर पर्रीकर इंटरेस्ट फ्री लोन आसा, पण ताज्या भायर सगळेच भुरगे थंय सिलेक्ट जायना. तांच्यांनी या कॉर्पोरेशनाच्या मार्फत या योजनेचो फायदो घेवं येता. आणि ह्या भुरग्यांक ही योजना दिता आसतना त्यांचो रिपेमेंट जो आसा ही भुरगीं त्यांचं एड्युकेशन कंप्लीट जाल्या उपरांत तांच्यांनी हे पेमेंट करपाक जाय. हांव मोठ्या अभिमानान सांगता मनोहर पर्रीकर इंटरेस्ट फ्री लोन 99% भुरगीं आपूण शिकल्या उपरांत मोठ्या अभिमानान आपले हे लोन रिपेमेंट करता. ती गोंयकारांची खूप व्हड गजाल आसा भुरग्यांची. हांव ताका एप्रिशिएट करता आणि ह्या विचार करता आपूण लोन घेवन शिकलो, हांव 100% लोन हे पे करतलो कारण म्हज्या फुडल्या भुरग्याक हे लोन मेळपाक जाय. 100% भुरगे हे लोन पे करतात. आणि तशाच पद्दतीन आमी ही योजना सुरू करता आसतना आमचें इंटेन्शनूय तेच आसा की उरलेल्या बाकी समाजातल्या सगळ्या भुरग्यांक, हुशार भुरग्यांकूच न्ही तर सरसकट सगळ्या भुरग्यांक अशा पद्दतीचे इंटरेस्ट सबसिडी असलेली ही एड्युकेशन लोन हे मेळचे म्हणून आयच्यान ही योजना सुरुवात करता. रोखडेच हाचे फॉर्म आमच्या ओबीसी कॉर्पोरेशनच्या मार्फत ऑलरेडी अवेलेबल आहात. सगळ्या जाणांनी घेऊन ह्या वर्सा त्याचा फायदा घेवचो. सातत्यान बाब सुभाष फळदेसाय साहेब उलयता आसतना त्यांनी आपल्या डिपार्टमेंटाच्यो वेगवेगळ्यो स्किमी आमी ज्यो सोशल वेलफेअराच्या मार्फत ज्यो चलयता त्यो तुमच्या मुखार दवरल्यो. पण हांव म्हज्या मुख्यमंत्री या कार्यकाळात अशा बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या समाजातल्या लोकां खातीर वेगवेगळ्यो योजना आमी करपाक शकले. साळावळी धरणाचो विशय गेली 40 वर्सां त्यांचे घर जागो तांकां सनदी मेळूंक नासल्यो. पयले फावटी माझ्या सरकारान इनिशिएटीव्ह घेवन डब्ल्यूआरडी मिनिस्टरी हांगा आसा आणि त्याचो स्वताचो मतदारसंघ सुभाष फळदेसायचो. आमी दोगूय जाण हांगासर आसा, दोगूय सुभाष. ओके, दोगांयनी मेळोन 40 वर्साचो विशय हो आमी आत्तां सोडयलो आणि प्रत्येक तांकां घराची सनद ही तांकां मेळून दिवपाचें काम हे माझ्या सरकारान दिलें. म्हाका खूप आनंद जाता लोकांच्या चेहऱ्या वयलो आनंद पळयता आसतना. फॉरेस्ट रायट ऍक्ट, ट्रायबल म्हजे भाव आनी भयणी ज्यो पेडण्या 70 काणकोण हांगासर रावतात तांकां गेली 60 वर्सां गोंय स्वतंत्र जाल्या उपरांत ट्रायबल रायट्सच्या अंतर्गत तांच्यो जमनीचे हक्क तांकां मेळपाक जाय आशिल्ले. तांचो झगडी फाटली 20-25 वर्सां फॉरेस्ट रायट ऍक्ट मेळचे म्हणून ताची झगडी सुरू आशिल्ली. तातूंत आमचे जनरल कॅटेगरीतले लोक आसात. पण पयले फावटी माझ्या सरकारात 2019च्या उपरांत तांच्यो सनदी म्हणजे त्यांचे जमनीचे हक्क हे तांकां दिवपा खातीर सुरवात केले. म्हणून हांव मोठ्या अभिमानान सांगता म्हजें सरकार हे बहुजन सुखाय बहुजन हिताय ह्या धर्तीचेर अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या 3 तत्वाचेर काम करता. समाजातल्या अडलेल्या नडल्याचें दुःख आमकां दिसता मागीर तो खंयच्याय जातीचो आसूं न्ही, खंयच्याय धर्माचो आसूं न्ही, खंयच्याय समाजाचो आसूं न्ही, त्या प्रत्येका खातीर तो हिंदू आसतलो, तो कॅथलीक आसतलो, तो मुस्लीम आसतलो. आणि म्हणून तर म्हजे घर सारकी योजना, म्हणून तर म्हज्या फ्लॅटा सारकी योजना ह्यो सगळ्यो मागीर ते 20 पॉयंट प्रोग्रामांतली आसूं न्ही, ती कोमुनादींतली आसूं न्ही, ती पीडीएतली आसूं न्ही, ती गव्हर्मेंट लँडांतली आसूं न्ही, ती रिहॅबिलिटेशन कॉलनीतली आसूं न्ही, ह्यो सगळ्यो योजना म्हणजे आमी म्हणटा की सुख आणि समाधानात ते रावचे, आपले शेत हे आपले आसचे, म्हज्या फुडल्या पिडयेक दिवपा खातीर म्हज्या भुरग्याक हे घरात सुशेगाद रावूंक मेळचो म्हणून हे घर, म्हणून ही जमीन ही ताज्या नांवार करून दिवची. त्याच खातीर अशा पद्दतीच्यो विविध योजना आमच्या विविध खात्याच्या मार्फत आमी सुरू केल्या. आयजूय बी म्हणजे ही मुख्यमंत्री जन उत्कर्ष योजना सुरू करता आसतना मनात खूप खोस भोगता की आमचे असंख्य भुरगे या योजनेचो फायदो घेतले आणि आपले फुडले एड्युकेशन कंप्लीट करतले. आयज परत एकदा या सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आणि ओबीसी कॉर्पोरेशन या दोघांचे खूप खूप अभिनंदन करता. सगळ्या भुरग्यांनी हाचो लाभ घेवचो आणि परत एकदा तुम्ही बी मोठ्या प्रमाणात हांगासर आयले. आमचे हर घर तिरंगा यात्रा 15 ऑगस्टच्या निमित्तान यात्रा सुरू आहा. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाच्या सकयल आम्ही तिरंगा यात्रा मनयता.
प्रत्येकान झेंडो व मोठ्या अभिमानान आपल्या घराचेर रावचो ह्या तुमकां सगळ्या जाणांक आव्हान करता आणि हर घर तिरंगा या यात्रेत तुम्ही सगळे जण सहभागी जावचे इतके तुमच्या लागीं मागता आणि म्हजी दोन तुला सोपयता. भारत माता की वंदे वंदे. खूप खूप धन्यवाद.